हाय मैत्रिणींनो, मी सुषमा आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल सुषमा ब्लॉगमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कपाटात कपडे कसे लावावे जेणेकरून ते आकर्षक पण दिसतील आणि लवकर विस्कटणार पण नाही। तर मैत्रिणींनो, कपाटाच्या सीरीजमधला हा आपला दुसरा व्हिडिओ आहे। याआधी पण यावर व्हिडिओ टाकला होता। एखादा ड्रेस काढला की ठेवताना मात्र तसाच ठेवून देत असतो। मग काय होतं की आपल्याला वेळच्या वेळी मिळत नाही। त्यामुळे कपाटात कपडे ठेवताना कसे ठेवायचे आणि त्याचं वर्गीकरण मी कशा प्रकारे केलेलं आहे त्याबद्दल काही टिप्स आणि ट्रिक्स आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। कपाटामधल्या कपड्यांची अवस्था बघा कशा प्रकारे झालेली आहे। सगळे कपडे अस्तव्यस्त पडलेली आहेत। कोणते कपडे कुठे ठेवले काहीच समजत नाही। तर चला सर्वात अगोदर कपाटामधले जेवढे पण कपडे असतील तेवढे पण कपडे बाहेर काढून घ्यायचं। पूर्ण कपाट रिकामं करून घ्यायचं। एवढा सारा कपड्यांचा पसारा निघालेला आहे। यामध्ये ना कपड्यांच्या डब्यामध्ये काही शर्ट वगैरे ठेवलेले होते। तर यावेळेला ना ते सर्व डबे बाहेर काढलेत। त्यांचा वापर कुठे ना कुठे मी करेलच आणि कपड्यांच्या बॅग्स त्यांच्या चैन गेल्यामुळे त्यांना पण बाजूला काढलं। आता काय करायचं, पॅन्टच्या वेगळ्या घड्या घालायच्या, वन पीस वेगळे ठेवायचे, पेटीकोटच्या वेगळ्या घड्या, शॉर्ट कुर्तीज टॉपच्या वेगळ्या, लॅगिन टॉप्स वेगळे ठेवायचे, सलवार सूटच्या वेगळ्या घड्या घालायच्या, व्हाईट ड्रेस वेगळे जे की आपण केव्हा तरी वापरतो आणि जेवढे पण शर्ट आहेत त्यांच्या वेगळ्या घड्या घालायच्या। या वेगवेगळ्या कपड्यांचं सेक्शन करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता सगळे कपडे जे आहेत ते मी सेट करून घेतलेले आहेत। कपाटात कपडे ठेवण्या अगोदर कपाटाला आतून बाहेरून छान पुसून घ्यायचं। त्यामधले पेपर जे आहेत ना ते मी काही महिन्याआधीच टाकले होते। ते पेपर चांगले असल्यामुळे मी बदललेले नाहीत। सगळ्यात वरच्या सेक्शनमध्ये प्लेन साड्या आणि काही वर्कच्या साड्यासुद्धा आहेत। त्याच्या खाली लॉकरमध्ये माझी छोटीशी पर्स आणि छोटं मोठं काही सामान आहे। परत त्याच्याच खालच्या सेक्शनमध्ये त्या बाजूला माझे शॉर्ट कुर्तीज, शर्ट आणि टी शर्ट वगैरे आहेत आणि त्याच्याच बाजूला माझे रेग्युलर वापरायचे ड्रेस आहेत। सर्वात खालच्या सेक्शनमध्ये माझ्या मुलांचे सर्व कपडे आहेत। त्याच्याच अपोजिट दुसऱ्या भागात वरच्या सेक्शनमध्ये प्लेन साड्या, ट्रेडिशनल साड्या आणि काठपदर साड्या ठेवलेल्या आहेत। या लॉकरमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे ठेवलेले आहेत। त्याच्याच खालच्या सेक्शनमध्ये माझ्या हस्बंडचे सर्व शर्ट आणि टी शर्ट ठेवलेले आहेत। त्याच्याच खालच्या सेक्शनमध्ये त्यांचेच पॅन्ट आणि उडीज जॉकेट आहेत आणि सर्वात खालच्या सेक्शनमध्ये काही मोठ्या बॅग्स आहेत ज्या मी बाय चान्स वापरते आणि काही बॅग डेली यूजसाठी वापरते आणि त्याच्याच खाली बांगड्याचं हँगर आहे। तर कपाट कसं लावायचं यावरचा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय।